नमस्कार, मी मुकेश. या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी मित्रांनो, मी आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील वठार या गावामध्ये आमचे तरुण शेतकरी महेश माने यांच्या झेंडूच्या प्लॉटमध्ये. तर महेश हा शेतकरी झेंडूमध्ये अनेक दिवसापासून काम करतो. यांच्या वडिलांचे जवळपास 20 वर्ष झालं यांचं कुटुंब संपूर्ण झेंडूमध्ये काम करते. तर ॲग्री झालेला तरुण आहे आणि परत आपल्या शेतीमध्ये आपली चांगली प्रगती करायची या उद्देशानं हा झेंडूचा प्लॉट संपूर्ण लावलाय. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथं 7 एकर झेंडू आहे. तर खालच्या साईडला बघितलं अगदी कळीवरती आलेला 11 एकर झेंडू आहे आणि आता नवीन 5 एकर झेंडूची लागवड तयारी यांची चालू आहे. म्हणजे नेमकं झेंडूचं गणित कसं आहे आणि जवळपास आज 17-18 वर्ष झालं हा शेतकरी यांचं कुटुंब या झेंडूमध्ये सतत काम करते. नेमकं झेंडूतली गणित काय येते, झेंडूतलं चढ उतार काय येतं, नेमका हंगाम कोणता साधला पाहिजे आणि बेसल डोस पासून अगदी हार्वेस्टिंग पर्यंत शेतकऱ्यांनी नियोजन काय केलं पाहिजे. शेतकऱ्याचं नेमकं व्हायला लागले साहेब काय माहितीये का, एखादा दसरा, दिवाळी किंवा नवरात्र अशा सण गाठून अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड करते ती आणि तिथंच गणित फसते, दराचं दर ढासळत येतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही नियोजन केलं पाहिजे आणि ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. महेश, तुमचं आमच्या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मला आज पहिल्यांदा सांगा, हार्वेस्टिंग चालू आहे पाठीमागं, काय दर मिळतो सध्याला? चालू दर आता मुंबईला 50 ते 80 रुपये पर्यंत आहे वाळ्या मालाला. बरं, हा. आणि ओला असला तर 40 ते 40 रुपये तर आहे चालू आता. बरं, काय रोज किती नेता माल? रोजचा 1.5 टन निघतोय मला आपला. 1.5 टन माल निघतोय रोज गाडी चालू आहे मुंबईला तुमची? चालू म्हणजे हा नवरात्री सण गाठूनच हे प्लॉट नियोजन केलं का, कसं होतं? नाही, नवरात्री असणार सणानुसार आपला प्लॉट चालू असतात. श्रावण महिन्यापासून ते मार्गशीर्ष पर्यंत आपले कंटिन्यू प्लॉट चालू असतात. बरोबर आहे. आता ही प्लॉट किती तारखेचा, म्हणजे किती दिवस झाले प्लॉट आतापर्यंत? ह्या प्लॉटला आपला बघा आता पूर्ण झाले 75 दिवस पूर्ण झाले त्या प्लॉटला. 75 दिवस. खरं तर बेस ऍग्री केली आहे, वडिलोपार्जित आपली झेंडूची शेती आहे, वडिलापासून झेंडू शेती तुम्ही होय. करता आलाय. असं कधी वाटलं नाही काय सारखं झेंडू लावायचं, एकदा बदलूया दुसरं काय पीक किंवा काय झेंडूमध्ये काय सापडले, काय वाटतं यामध्ये? नाही सापडलं हा. नाही, बरोबर नियोजन लावून केल्यामुळे होतो यात profit होतं. झेंडूच निवडायचं पाठीमाग काय कारण? झेंडू म्हणजे हलकं फुल, हा हा. कामाला सोपं, बर बर, हा. त्यामुळे बर, कसं आहे, लय रिस्की पीक आहे का ही सहज ओपन होऊन जाते? तसं नंतर रिस्कीच पीक आहे. कारण का आता 1 रुपये 3 रुपयाला बसते आपल्याला हे. हा हा, बर. आणि एकरी कमीत कमी 8,000 रुपये बसते त्याची. बर, खर्च काय करता एकरी? खरंच काय आपला बेड पाडण्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत काय खर्च? हार्वेस्टिंग पर्यंत एकरी सरासरी काय खर्च करता? एकरी सरासरी कमीत कमी 1.5 लाख खर्च येतो. 1.5 लाख खर्च करता? रोपापासून सगळं मल्चिंग वेपर सगळं हा. सगळ्या त्या मजुराला पण खर्च मोठा होता? मजुरा सगळाच खर्च. बर, अंतर काय आहे झेंडूच्या रोपांमध्ये? 5.5 फूट. 5.5 फूट म्हणजे सगळंच प्लॉट 5.5 फुटावर कमी जास्त आहे? नाही, सगळेच प्लॉट 5.5 फूट. आता हे जर प्लॉट बघितलं, ही मल्चिंग पेपरवर आपलं पूर्ण होय. आणि खाली जिथं तोडणी चालू आहे ती हा. विदाउट मल्चिंग पेपरचा आहे. काय दोन फरक वाटतंय तुम्हाला, तसं तुम्ही काय केलंय? मल्चिंग वरचा प्लॉट चांगला येतो. हा. आणि पावसाळ्यात जरा खाली ओपन प्लॉट तणकाडामुळे दम होतं, भांगणे 1-2 होतात जास्त. हा हा. तेव्हा मल्चिंग घालायलाच बर, फायदेशीर आहे. काय करताय तणाच नियोजन कसं करताय ह्यातलं? तणाचं आपण खाली तणनाशक मारतो. आता हे जे बेड ज्यावेळेस तुम्ही बनवलंय त्यावेळेस बेड प्रिपरेशन मध्ये तुम्ही काय केलं आणि कोणते कोणते खत टाकले, याच्यामध्ये काय टाकलंच नाही, काय सांगताय? ब्रीफ प्रिपरेशन मध्ये आपण ह्यावेळी काय टाकलेलं नाही, तर आपण 10-20 त्यामध्ये सिंगल सुपर, पोटॅश, अमोनियम हे सगळं वापरतो आपण. बर. किंवा शेणखत उडे ते चालते. शेणखत पण शेणखत महत्त्वाचं आहे. एकरी 4 डाल्या वाढायचं. बरोबर. तुम्ही ज्या वेळेसपासून झेंडूची शेती तुम्ही तुमच्या हातामध्ये तुम्ही घेतली आहे त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये काय विचार असतो, म्हणजे एखादं आपण रोप नर्सरीतून रोप निवडतो एखाद्या, तर त्या रोपामागे काय तुम्ही बघता किंवा त्या रोपामध्ये काय पाहिजे असतं तुम्हाला? रोप कमीत कमी ते 25 दिवस आतलंच पाहिजे. 25 दिवसातलं काय त्याच्या कारण? 23, 24, 25 किंवा 26, 30 दिवसावर रोप नको. बर. कारण का जेवढं रोप हार्ड तेवढं ते जगायला आणि त्याची उंची आणि ते पूर्ण हे व्हायला दमवत. बरोबर. हा हा. बऱ्याच रोपांमध्ये ते कॉइलिंगचा पण प्रॉब्लेम येतो, काय होतंय नेमकं? कानिकरपा प्लॉट ते त्या रोप जास्त जर राहिला नाही ह्याच्यात रोपाटिकेत, त्यामुळे ते कमकुवत होतं, त्यामुळं कानिकरपाचा परिणाम होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का ऊन पाऊस झालं तरी पण होतं ते आपल्या स्वतः राहणार, त्यासाठी औषध घ्यावं. तुम्ही कुठं रोप निवडता सगळे? विकास रोपाटिका तुंगात आहे ती. विकास नर्सरी? विकास नर्सरी. तिथं कधीपासून आणता रोप तुम्ही? तरी झाले की 8-9 वर्ष झाले आपले. तिथनं 8-9 वर्ष झालं एकाच नर्सरी मधनं? एका नर्सरी म्हणून. काय करणार त्या पाठीमागच्या? आपण तिथे जाऊन बघतो, बी टाकण्यापासून वरच्यावर विषय देत असतो. तिथनं तुम्ही एखादं रोप आणलं आपल्या ह्याच्यामध्ये, आता ह्याच्यामध्ये एकरामध्ये किती रोप असतात तुम्ही? 8,000 रोप ते सीझन नुसार असते. उन्हाळ्या सीझनला 14,000 बसतात. बर. किंवा पावसाळी सीझनला बसतात 8,000 किंवा जिगजॅग लावलं तर वाढते. हा. उन्हाळ्या सीझनला बऱ्यापैकी फुटा डबल काढला लागतं. बर बर. हा. पावसाळी सीझनला 1.25 फूट ते 1.5 फुटा चालतं एक रोप लावलं तरी. आणि हिवाळी सीझनला 1.5 फूट डबल काढी किंवा फुटा लावलं तर चालतं. बरोबर. आता एखादं रोप नर्सरीतनं तुम्ही इथं प्लॉट वरती आणलं तर ते नर्सरीतलं वातावरण वेगळं राहते, आपल्या शेतातलं वातावरण वेगळं राहते, ते रोप आपल्या इथे चिटकायला पाहिजे. त्याच्यात तुम्ही पाण्याचं नियोजन या भागामध्ये सुरुवातीला कसं करताय? उन्हाळ्यात पूर्ण बेड पहिला भिजवून घेतो रोप लावायच्या. आणि त्यानंतर आपण
टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हम्म. मातीचं आणि रोपाचं हम्म. आपण रोप पाणी घालून ते रोप लावतो. बरं. लावताना ते जिथं लावायचं पाणी घालून आपण तिथे रोप लावतो. पाणी वगैरे घालून त्याच्यामध्ये. पावसाळ्यात काही त्याची गरज नाही लागत. आळवणी कोणत्या करता ह्याच्यावरती? करतोय का आळवणी? कोणत्या असतात आळवणी? त्यामध्ये काय आळवणी वापरता? 12 ह्युमिक ऍसिड 13/13 घालतोय. तर ह्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं येतो ते कांडी करप्या सगळ्यात कांडी बरोबर. करपा हा, अजून काय काय येतं ह्याच्यावरती? टिपका येतो पावसाळ्यात. हा. ब्लॅक स्पॉट. बर, त्यासाठी तुमचं कसं नियोजन असतं, काय सोडलं असतं? ब्लॅक स्पॉट साठी आपण स्कोर कवच घेतो. हा. कांडी करपासाठी आम्ही स्टार आहे चांगलं झेंडूसाठी. बरोबर. आता ह्याचा उंची वाढ फुटवा वाढणं पण तेवढंच महत्वाचं आहे. ह्याचं उत्पन्न त्याच्यावरती निघणार. फुटव्यासाठी 0/2 लागवड आहे. हा. त्यासोबत बोरॉन झिंक किंवा कॉम्बी चालते घेतले तर फवारणीला. बरोबर. हा. खालून कॉम्बी सोडायचं. आता ह्याच्यामध्ये व्हरायटी निवडणं किती महत्वाचा आहे मुद्दा ह्याच्यामध्ये? व्हरायटी निवडणं खूप महत्वाचं आहे. हा. व्हरायटी निवडणं काय वैशिष्ट्य पाहिजे असते? वैशिष्ट्य म्हणजे फुल गट्टी पाहिजे. कलरला पूर्ण लेमन नका, गोल्डन कलर पाहिजे. आता हाय असा हा असा गोल्डन कलर पाहिजे झेंडूला. आणि हे हाय असं मुंबई पर्यंत राहिलं पाहिजे फुल. काय होतं पेटीमधून किंवा आपण घालतो मुंबईला ट्रॅव्हलनं, त्यावेळी फुल दबून हे पाकळ्या सुट्ट्या होतात दुसऱ्या जातींच्या. ते होता कामाने. कोणती व्हरायटी? ही ड्रीम येलो आपली. ड्रीम येलो. हा. आम्ही पण ड्रीम येलोचे बरेच प्लॉट बघितले आणि शेतकरी पण देखील त्या ड्रीम येलोवरती समाधान आहे. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही पुढे माल तोडताय त्या पद्धतीने पाठीमागे देखील कळायला लागल्या पाहिजे. त्यासाठी काय सोडलं असतं? खालून 052 40-40 58-18 हे ग्रेड सोडतो आपण खालून. बरं, ह्या सगळ्या ग्रेड त्यासोबत मिंगल. बर, म्हणजे बरेच त्या ठिकाणी तुम्ही ह्याचं नियोजन परफेक्ट करताय. खरं तर झेंडूमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, मला विचारायला राहिला की थंडीमध्ये झेंडूला अनेक प्रॉब्लेम येतात. उंची वाढ फुटवा पण थांबतोय. त्यासाठी काय तुमचं एक नियोजन आहे का शेतकरी म्हणून? त्यासाठी खालून वॉटर स्प्रे लागवडच. बर, खालून ताकद लावायची आणि लागवड टाकून आहे त्याला. आपण लावल्यानंतर जर भेसरूच नाही काढला तर लावल्यानंतर 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी लागवड टाकून करायची. बरोबर. आणि एकरी 4 पोती किंवा 5 पोती. हा. थंडीमध्ये रोपाची किती महत्वाचं असते? रोप सुद्धा हो, थंडीमध्ये कांडी करपा येऊ शकतो. जास्त थंडीमध्ये कांडी करपा येतो, दुसऱ्या कोणी येत नाही. कारण का सकाळी धुकं पडल्यामुळे त्यावरती दव साठून राहतात ते. बरोबर. त्यामुळे ते प्रमाण कांडी करपा थोडं वाढतं. तुम्हाला कधी सामना करावा लागला का? थंडीचा सीझन तुम्ही गाठता कधी? हो, आपला असतं ना 12 महिने झेंडू आपला. बर. थंडीमध्ये काय प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही आतापर्यंत? थंडीमध्ये ना आपला आपण ती स्प्रे कंटिन्यू असतं आपलं त्याच्या. बरोबर. खरं तर दराचं नियोजन बघायला गेलं तर कमी जास्त दर हो जाते. असं किती म्हणजे शेतकऱ्याला किती रुपये दर मिळाला पाहिजे शेतकरी झेंडू परवडतं? मुंबई मार्केटला घालत असेल तर 50 आणि लोकल 40, लोकलला 30-40च्या आसपास असेल तर परवडतं. एकरी किती पैसे होते झेंडू मधून? एकरी दराच्या हिशोबावर असतं. पण तरी तुम्हाला आजपर्यंत समाधानकारक पैसे किती झाले? एकरी जर 60-70 रुपये दर लागला असेल कंटिन्यू 2.5 लाख रुपये. बरं, खर्च जाऊन सगळा खर्च जाऊन. बरोबर. ओके. खर तर आता जे आपले शेतकरी काय व्हिडिओ बघून झेंडूची लागवड करतील, काय सांगताल त्यांना? काय सल्ला द्यायचा झेंडू मधला? त्यांना रोबोटिका चांगली निवडायला पाहिजे. बरोबर. त्यामध्ये व्हरायटी 8 वर्षापासून विकास हायटेक मधून घेतोय. व्हरायटी विचारणं असाल तर ऑर्डर ड्रीम येलो घेतो. बरोबर आहे. खरं तर शेतकरी मित्रांनो, अगदी हे झेंडू पीक बघायला गेलं तर 55 दिवसामध्ये शेतकऱ्याला उत्पन्न देणारं पीक आहे. योग्य नियोजन केलं, योग्य हंगाम गाठला, मार्केटचा थोडा अभ्यास केला तर हे कमी दिवसामध्ये कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे. आता यांचं जवळपास 20-22 एकर झेंडू प्रत्येक वर्षी यांचा असतो. प्रत्येक हंगाम, प्रत्येक सीझन हे शेतकरी त्या ठिकाणी करतात. सांगण्याचा अतिशय महत्वाचं तात्पर्य म्हणजे झेंडूमध्ये सगळ्यात महत्वाचा जो रोल असतो तो म्हणजे आपल्या रोपांचा आणि व्हरायटींचा. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे विकास हायटेक नर्सरीमधून गेल्या 8 वर्षापासून रोपं आणते ती. व्हरायटी म्हणतात तर आर्डोर शीटची व्हरायटी आहे, शेतकरी निवडते ती. खरं तर आर्डोर शीटची ही कंपनी सातत्याने शेतकऱ्यामध्ये वेगवेगळ्या अडचणीचा विचार करून दर्जेदार वाण या मार्केटमध्ये आणते. हा ड्रीम येलो असेल आणि त्यांचा क्रांती येलो असेल, हा वेगवेगळ्या व्हरायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सेवा देण्याचं काम या आर्डोर शीट्स करते. शेतकऱ्याला चांगला नफा या माध्यमातून होतोय आणि त्याचे अधिकारी देखील या प्लॉटवरती येऊन नेमकी प्लॉटची परिस्थिती काय आहे, प्लॉटची कंडिशन काय आहे खर्च बघण्याचा प्रयत्न करते ती. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील झेंडूमधून चांगलं पीक आणि चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल तर तुम्ही विकास हायटेक नर्सरीमधून रोपांची निवड करू शकताय आणि व्हरायटीज म्हणसाल तर आर्डोर शीटच्या व्हरायटीची तुम्ही निवड करू शकताय. धन्यवाद.